नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. राज्याचा अर्थसंकल्प सादर. 7 जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा. सिंधुदुर्गचाही समावेश. अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा खेळ. नितेश राणेंनी घेतला राज्य सरकारचा समाचार. आणि कणकवलीत बीम पडून तुटला कामगाराचा हात. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण. मॅथ्स, ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध. सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. आता पाहूयात सविस्तर बातम्या. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची आणि घोषणांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात 5 जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच सर्वात जास्त लक्ष असलेलं क्षेत्र म्हणजे आरोग्य. कोरोना काळात राज्याच्या आरोग्य क्षेत्रामधल्या अनेक त्रुटी उघड झाल्यामुळे या क्षेत्रासाठी कोणत्या तरतुदी केल्या जातील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीची आणि घोषणांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात 5 जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली. यामध्ये सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी इथं नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जाईल असं अजित पवार म्हणाले. तसेच यामुळे पदवी स्तरावरील 1990 तर पदव्युत्तर स्तरावर 1000 विद्यार्थ्यांच्या जागा वाढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. सिंधुदुर्गमध्ये शासकीय महाविद्यालयाला गती मिळाल्यास त्याचा जिल्हावासियांना मोठा फायदा होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प कोकणला अधोगतीकडे नेणारा असून फक्त शब्दांचा खेळ असल्याची टीका त्यांनी केली आहे. पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे. आज अजितदादांनी जो अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं आहे की संकटापुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही. पण गेल्या 1.5 वर्षापासून याच महाविकास आघाडी सरकारने संकटांचा डोंगर महाराष्ट्राचा उभा केलेला आहे. ह्या अर्थसंकल्पामध्ये जो तुटीचा अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये कोरोनाचा कारण देत असले तरी ह्या राज्य सरकारमध्ये विविध पातळीवर होणारा भ्रष्टाचार आणि विविध पातळीवर त्या भ्रष्टाचारामुळे झालेलं राज्याचं नुकसान आणि त्याच्यावर बोट न ठेवता ह्या कोरोनाचं कारण दिलं गेलं किंवा केंद्र सरकारकडे बोट दाखवलं गेलं. पण मुळामध्ये जो कारभार 1.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी घरात बसून केलेला आहे त्याचे परिणाम आज राज्याच्या लोकांना भोगायला लागतायत. आता काही आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून ज्या काही विषयाचे उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे म्हणजे कोकणाकडला अजून अधोगतीकडे घेऊन जाण्याचं काम या राज्याचा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचे उदाहरणं मी काही तुमच्या समोर देईन. उदाहरण उल्लेख फक्त केलेला आहे की चिपी विमानतळाचं काम अखेरच्या टप्प्यात आहे एवढंच उल्लेख केलेला आहे.
मग त्याचं काम तुम्ही कधी पूर्ण करणार, कसं पूर्ण करणार, ह्याच्याबद्दल काहीही माहिती अर्थसंकल्पामध्ये दिलेली नाही. त्याचबरोबर ती सिंधू रत्न जी योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यात येऊन जी जाहीर केली, त्या योजनेसाठी दरवर्षी 100 कोटी म्हणजे 300 कोटी एवढीच तरतूद या सिंधू रत्न योजनेमध्ये उपलब्ध केलेली आहे. आता एवढ्याच्या तुटपुंज निधीनी कुठला विकास करणार आहे, कसा विकास करणार आहे, नेमकं ह्याची तरतूद तुम्ही कुठून करणार आहे, हे पैसे कसे उपलब्ध करणार आहे, ह्याबद्दल काहीही माहिती या अर्थसंकल्पामध्ये दिलेली नाही. तिसरा जो विषय आहे की आरोग्य ह्या विषयावर मोठा गवगवा केला गेलेला आहे की 5,000 कोटी दिलेले आहेत आणि दरवर्षी 800 कोटी ती तरतूद केलेली आहे. माझा प्रश्न असा आहे की एका बाजूनी तुम्ही दरवर्षी फक्त 800 कोटीची तरतूद करतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सिंधुदुर्गासाठी मेडिकल कॉलेज आणि विविध विषय जाहीर करताय. तर हा सगळा जो पैसा आहे किंवा जो आकड्यांचा जो खेळ आहे त्याच्यामुळे राज्याचा विकास होणार आहे का? महिलांना मुद्रांकमध्ये महिलेच्या नावाने अगर तुम्ही घर घेतलं तर तुम्हाला मुद्रा माफ करणार किंवा 1% लागणार असा उल्लेख केलेला आहे. अहो पण 1% एवढी तुटपुंज एवढं हे देऊन तुम्ही मला महिलांच्या दृष्टिकोनाची धूळफेक करत नाही आहेत का? म्हणजे असे असंख्य विषय आहेत केसरकरजी. त्याच्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी आणि आपल्या कोकणासाठी कुठल्याही पद्धतीची वेगळी अशी पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून घोषणा केलेली नाहीये. रेवंडी ते रेड्डी तो एक जो महामार्ग बांधणार आहे असा उल्लेख केलेला आहे. अर्थसंकल्पामध्ये काय त्याच्याबद्दल उल्लेख केलाय की रेवंडी टू रेड्डी याच्यासाठी 9,000 कोटी जे लागणार आहेत ते अपेक्षित आहेत. आता अपेक्षित म्हणजे काय, ह्याच्या शब्दाचा अर्थ तुम्ही कसा लावाल? हे 9,000 कोटीचं तरतूद तुम्ही कुठून नेमकं करणार? एक तर तुम्ही तोट्याचा अर्थसंकल्प तुम्ही जाहीर करताय, तुटीचा अर्थसंकल्प तुम्ही मांडताय, त्याच्यामध्ये तुम्ही ह्या तरतुदी करताय. शब्दाचा खेळ म्हणजे अपेक्षित हा शब्द तिथे टाकताय. म्हणजे आम्ही त्याच्याबद्दलची काय अपेक्षा ठेवायची? म्हणजे अशा पद्धतीचा अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्र हा अजून अधोगतीकडे घेऊन जाण्याचं काम या महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे. एक लक्षात घ्या, अर्थमंत्री जेव्हा अर्थसंकल्प मांडतात तेव्हा ते वस्तुस्थितीच्या आधारे आणि जो अभ्यास त्यांच्या खात्यांनी केलेला आहे त्या आधारे ते त्याची माहिती मांडतात. पण आता जे विनायक राऊत खासदार जे काही आपल्या कोकणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये येऊन ज्या घोषणा करतात या किती धूळफेक करणाऱ्या आहेत, किती फसव्या आहेत ह्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये अगर लोकांना फसवत असाल, शब्दांचा खेळ करत असाल, चिपी विमानतळाबद्दल अजूनपर्यंत कुठलाही ठोस कार्यक्रम तुम्ही लिहिलेला नाहीये. कदाचित तुम्हाला उद्यापासून की आजपासून काही शिवसेनेचे नेते मंडळी येतील, तुमच्या चॅनलकडे प्रतिक्रिया देतील ते कोकणासाठी एवढं काही केलं, पण मुळामध्ये शब्दाने शब्द प्रत्येक शब्द मी अर्थसंकल्पातून येऊन तुमच्याशी मी बोलतोय असा हा शब्दाचा खेळ केल्यानंतर आता अपेक्षित या शब्दाचा काय अर्थ तुम्ही नेमका लावणार? म्हणजे तुम्हाला निधी मिळणार आहे, नाही मिळणार आहे, खर्च होणार आहे, नाही होणार आहे, हे कसं काय तुम्ही ठरवणार? एका बाजूला तुम्ही फक्त 800 कोटी दर वर्षी आरोग्य खात्यासाठी तुम्ही तरतूद करतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही विविध पातळीवर तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये एक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल बांधायचं आहे, तिथे किमान 900 ते 1,000 कोटी लागणार. मग ते पैसे तुम्ही कुठून आणणार? त्याचबरोबर महिलांसाठी जे रुग्णालय तुम्ही कुडाळमध्ये बांधत होता की बांधत आहात त्याच्यासाठी का तरतूद केली नाही? सी वर्ल्डसाठी इथे 1 रुपयाची तरतूद दिसत नाहीये. म्हणजे नेमकं कोकणासाठी, सिंधुदुर्गासाठी तुम्ही काय करायचं ठरवलंय हा प्रश्न तरी तुम्ही सत्ताधाऱ्यांना आपण विचारलं पाहिजे. सगळ्या धार्मिक स्थळांसाठी ह्यांनी पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत, पण आपल्या इकडच्या एकही धार्मिक स्थळासाठी पैसे उपलब्ध करून दिलेत नाही त्यांच्या विकासासाठी. तुम्ही शॅटची संकल्पना आणली आहे, त्याच्यामध्ये कॅरवानची संकल्पना आणली आहे, पण नेमकं काय करणार? तर तुम्ही संकल्पना म्हणजे नुसते तुम्ही घोषणा करतात, पण त्या घोषणाचं विश्लेषण काय आहे? लोकांनी काय अपेक्षा ठेवायची? आता सिंधू रत्न जी योजना आहे ती 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर आज तुटपुंज म्हणजे हा 100 कोटी त्याच्यासाठी जाहीर केलेले आहेत
अरे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कामांना प्राधान्य नेमकं देणार आहे? तुम्ही चांदा ती बांधा बंद केली आणि त्याच्यामध्ये सिंधू रत्न योजना सुरू केली, पण त्याचं तुम्ही काय विश्लेषण करणार आहे हे जनतेला कळलं पाहिजे ना. रस्त्यांसाठी असे काही वेगळी निधी उपलब्ध करून दिलेली नाहीये. म्हणजे अशा पद्धतीची तरतूद, अगर अशा पद्धतीच्या शब्दांचा खेळ अगर तुम्ही राज्याबरोबर करत असाल तर आपला राज्य आज नुसतं कोरोनाच्या मुळे नाही, पण जसा कोरोनाचा सारखा रोग आपल्या देशाला लागलाय तसा महाविकास आघाडी नावाचा रोग पण महाराष्ट्राला लागलेला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एक लक्षात घ्या, तुटीचा अर्थसंकल्प त्यांना मांडायलाच लागेल, कारण का देशामध्ये पण देशाचा अर्थसंकल्प जो मांडला गेला तो पण तुटीचाच होता. पण माझा मुद्दा एवढाच आहे, तुम्ही तुटीचा अर्थसंकल्प मांडत असताना जे काही विविध खात्यामध्ये आम्ही गेल्या एक आठवड्यामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले, आमचा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला भ्रष्टाचार करत असताना, पैसे खात असताना तेव्हा तुम्हाला सरकारचे पैसे सरकार तेव्हा तुम्हाला शेतकरी दिसत नाही, तेव्हा तुम्हाला कामगार दिसत नाही, तेव्हा तुम्हाला विद्यार्थी दिसत नाही. पण जेव्हा तुम्हाला अर्थसंकल्प मांडायचा आहे, जेव्हा तुम्हाला योजनांसाठी पैसे उपलब्ध करून द्यायचे आहेत, तेव्हा तुम्हाला लोकांना तुटीचे अर्थसंकल्प किंवा तेव्हा तुम्हाला कोरोना नजरेसमोर दिसतं, तेव्हा तुम्हाला केंद्राकडून पैसे आले नाही हे दिसतं. पण अन्य वेळी तुम्हाला जमत नाही, अन्य वेळेस तुम्हाला लोकांना कळत नाही. म्हणजे हा जो काही फसवाफसवी जो ह्या राज्यामध्ये चाललाय, एका बाजूला स्वतःचे खिसे भरायचे आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा हे अशा पद्धतीच्या फसव्या घोषणा करतात. म्हणून ह्यांच्यावर नेमकं लोकांनी विश्वास ठेवायचा का? तुम्हाला हाही उल्लेख मी करतो, प्रामुख्याने मच्छीमारांसाठी काय वेगळं हे लोकांनी ह्याच्यामध्ये तरतूद केली तुम्ही मला सांगा. गेल्या 1.5 वर्षामध्ये आमचे मच्छीमार बांधव आज समुद्रामध्ये जाऊ शकले नाही. आठवडा नुकसान त्यांचं सगळ्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांचा डिझेल परतावा असेल किंवा विविध विषय असतील, त्याच्यामध्ये काय त्यांच्या विकासासाठी आणि त्यांना परत आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये काय ते दिलेलं आहे? म्हणजे नुसतं आम्ही हे केलं ते केलं, पण जे काही शब्दाचा जो खेळ केलेला आहे, जे काही तुटपुंज आकडे निधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच्यामध्ये सिंधुदुर्गाचा अर्थकारण पुढे जाणार नाही ना. अहो 2014 पर्यंत आपलं दरडोई उत्पन्न हे पहिल्या 5 क्रमांकामध्ये सन्मान्य राणेसाहेबांनी आणून ठेवलेलं होतं. आता तेव्हाचा दरडोई उत्पन्न आणि आज ज्या पद्धतीने हे लोक जो कारभार करतायत, मी तुम्हाला बोलतो की आपला दरडोई उत्पन्न गेल्या मागच्या 5 पासून येण्याची वेळ लागणार नाही. म्हणजे कुठलं नियोजन नाही, कुठलं प्लॅनिंग नाही, कुठलाही दृष्टिकोन नाही, नुसतं फक्त लोकांना धुळफेक करायची आणि स्वतःचे खिसे भरायचे, हे एक कलमी कार्यक्रम हा राज्य सरकारचा सुरू आहे. एक लक्षात घ्या, समाधानी कसं होऊ शकतो? जेव्हा माझ्या सिंधुदुर्गाच्या जनतेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अगर तुम्ही त्यांना समाधान दिलं नसेल, आज आंबा बागायतदार असेल, काजू बागायतदार असेल, आज गेल्या 1.5 वर्षामध्ये निसर्गामुळे किंवा मार्केट उपलब्ध झाला नसल्यामुळे त्यांना सगळ्या पद्धतीचं नुकसान झालेलं आहे. आपल्या काजूचे दर हे 100ही पेक्षा खालती आलेले, 60 ते 70 मध्ये गेल्या वर्षीमध्ये लोकांनी रुपयामध्ये आपले काजू काढले. तर माझं असं म्हणणं आहे, जर तुम्हाला आर्थिक विकास करायचा होता तर आणि अर्थसंकल्पामध्ये मुळामध्ये तुम्ही कोकणासाठी काय दिलेलं आहे? आता रेवंडी ते रेडी हा जो काही तुम्ही महामार्ग तुम्ही ठरवलेला आहे, तिथे तुम्ही असा कसा उल्लेख करू शकता की 9,000 कोटी अपेक्षित आहेत? अपेक्षित या शब्दाचा अर्थकारणामध्ये त्याचा अर्थ काय? म्हणजे आम्ही काय अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायची? होणार आहे, नाही होणार आहे, त्याच्यामध्ये वेगळी तरतूद केली आहे, तरतूद केली नाही, असं काय विचार करायचं का? म्हणजे हे सगळे जे काय वरवरचं जे काय काम सुरू आहे ना, त्याच्यामुळे या अर्थसंकल्पाकडून काही अपेक्षा न ठेवणंच बरं आहे असं माझं मत आहे. या सरकारने ह्या राज्याला पूर्ण पद्धतीने डबघाईला घेऊन जाण्याचं ठरवलेलं आहे. काल जे राजसाहेबांनी दिलेलं पत्र ते वस्तुस्थितीला धरून आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची आमची सगळ्यांची भूमिका हीच होती की नाणार हा प्रकल्प आला पाहिजे, म्हणून आमच्या भूमिकेला समर्थन काल राजसाहेबांनी त्यांच्या पक्षाने दिलेलं आहे. शेवटी रोजगार निर्मिती करायची असेल, कोकणामध्ये विकास आणायचा असेल तर अशा पद्धतीच्याच प्रकल्पांना आपल्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि आज जो ह्या महाराष्ट्र सरकारचा जो काही मी कारभार बघितल्यानंतर आता सगळे अपेक्षा हे फक्त नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या केंद्र सरकारकडूनच ठेवायला पाहिजेत असं माझी ठाम भूमिका झालेली आहे.
माझा मुद्दा असा आहे की योग्य पातळीवर अगर केंद्राची चांगला संवाद ठेवला असता, केंद्राचं ऐकलं असतं. आता माननीय मुख्यमंत्र्यांना जेव्हा स्वतःची आमदारकी मिळवायची असते तेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची मदत घेतात, पण कधी कोकणातल्या आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी मदत घेतली का? आता तुम्ही मला सांगा की अन्य शेतकऱ्यांसाठी तुम्ही तरतूद केली, पण या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये जे आमच्या इकडचा शेतकरी जो नियमित पद्धतीने कर्ज भरतो, जो कधीही NPA बँकेमध्ये होत नाही, त्याच्यासाठी काही वेगळे तुम्ही निधी उपलब्ध करून दिली आहे का? तर नाही दिली आहे. म्हणजे आता आम्ही नियमित पद्धतीने जो कोकणातला शेतकरी कर्ज भरतो हा गुन्हा झालेला आहे. आणि जे कर्ज भरत नाहीत, जे कर्ज थकवतात, त्या लोकांची कर्जमाफी सातत्याने दिली जाते. मग अशा पद्धतीची जे काही ह्या अर्थसंकल्पामध्ये विविध पातळीवर महाराष्ट्राच्या विविध विभागांमध्ये कोकणाला कुठल्याही पद्धतीचं नाही दिलेलं नाहीये. म्हणून कुठलेही हे फसव्या घोषणा किंवा या सत्ताधारी लोक कदाचित आपल्या चॅनलकडे येतील किंवा त्यांना सांगायचं बाबा हा जो काही शब्दांचा जो काही खेळ केलेला त्याचा अर्थ तुम्ही तरी आम्हाला सांगा. आता अपेक्षित ह्याचा अर्थ आम्ही कसा लावायचा? आता मुद्रांक शुल्क जे महिलांना अगर महिलेच्या नावाने अगर तुम्ही घर घेतलं तर मुद्रांक शुल्क 1% लावलेलं आहे. 1% काय फरक पडणार आहे तुम्ही मला सांगा? सरकारमधले बसलेले मंत्री महिलांवर अत्याचार करतात आणि दुसऱ्या बाजूला सरकारच अशा पद्धतीच्या फसव्या योजना महिलांसाठी आणतात. म्हणजे अशा पद्धतीचा कारभार जो काय आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सारखा राज्य त्याचं आतापर्यंत रेटिंग ही A++ असायची, भविष्यामध्ये एवढी मोठी घसरण होणार आणि ती पण त्याचं कारण कोरोना नसेल. मी परत सांगतो, कोरोना नसेल, पण हे महाविकास आघाडीचं सरकार हे प्रमुख कारण असेल ज्याच्यामुळे राज्याचं नुकसान होत आहे. आम्ही तर भारतीय जनता पक्षाचे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा त्यांच्या नेतृत्वात काम करणारे आम्ही सगळेच आमदार हे तुम्ही बघत असाल की अर्थसंकल्पावर ही विविध मुद्द्यावर या सरकारला घेरण्याचं काम आम्ही गेल्या आठवड्यातही केलेलं होतं आणि याही आठवड्यात आम्ही जिथे जिथे संधी भेटेल, कारण का शेवटी आम्ही जनतेशी बांधील आहोत. महाराष्ट्राची जनता फार अपेक्षेने ह्या कोरोनाच्या नंतरच्या काळात आमचं सरकार काय करतं, आमचं सरकार आम्हाला परत पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून कुठली पावलं उचलतात ह्या दृष्टिकोन फार बारकाईने ह्या अर्थसंकल्पाकडे पाहत होते, फार अपेक्षांनी पाहत होते. पण आज ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर हे लोकांना राज्याला अजून अधोगतीकडे घेऊन जायचं आहे. राज्याच्या विकासाला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, जे प्लॅनिंगची गरज आहे, ज्या दृष्टिकोनाची गरज आहे ती ह्यांच्याकडे नसल्यामुळे हे लोकांकडून अपेक्षा ठेवूनच फायदा नाही आहे. म्हणून जिथे जिथे गरज भासेल तिथे भारतीय जनता पक्षाचे आम्ही सगळे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या सरकारला धारेवर धरण्याचं काम काल जसं करत होतो तसं भविष्यामध्येही करू, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोकणातल्या जनतेला सांगेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. Or your life. My motto, safety first. I make sure I'm always protected. इसलिए मैंने अपने कार में लगा F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, इजी टू इंस्टॉल ऑन एनी कार, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect, protect what you love. रब्बी हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर,
किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. कॉम्पेअर प्रीती, गोव्यातील प्रसिद्ध संपादक आणि लग्न सोहळा तसेच सामुदायिक कार्यक्रम आणि वेगवेगळे खेळ, वाढदिवस आणि मंडप सजावट, एकमेव डीजे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्वरित ऍडव्हान्स बुकिंग साठी संपर्क कॉम्पेअर प्रीती 9226 22 11 10. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग न्यूरोसर्जरी, मेंदूची दुखापत, मेंदूशी संबंधित सर्व प्रकारचे नोड्यूल्स किंवा रोग, अर्धांगवायू, अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, चक्कर येणं, फिट येणं, हेमिप्लिजिया तसेच पाठीचा आजार या सर्व लक्षणांचं निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. कणकवली शहरात इमारतीचं बांधकाम सुरू असताना बांधकाम कोसळलं. त्यात एका कामगाराचा हात कोपरापासून तुटला तर काही कामगार जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्सचं वाढीव बांधकाम सुरू होतं. त्यावेळी बीम हातावर पडून परप्रांतीय कामगाराचा हात कोपरापासून तुटला तर यात काही कामगार जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हात तुटलेल्या कामगाराची प्रकृती गंभीर आहे. कणकवलीमध्ये मुख्य चौकात असलेल्या लक्ष्मीचं कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्स मधील एका बाजूची इमारतीचा एका भाग कोसळलेला आहे आणि ह्या इमारतीची ही भिंत कोसळली आपण पाहत आहोत. अशा प्रकारे ही भिंत कोसळली आपल्याला दिसते आहे आणि ही भिंत कोसळल्यानंतर एका कामगार जो इथे काम करत होता भिंतीचं, त्या कामगाराचा हात त्याच्यामध्ये तुटलेला आहे आणि तो दुखापत झाली आणि हात तुटल्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे भिंत आहे ती तुटलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे जी भिंतीचे सगळं खच पडलेलं आहे आणि एक कामगार बरोबर जखमी झालेला आहे. येथील नागरिक जे आहेत त्यांचे म्हणणे आहे की येथील जे गाळेधारक आहे यांचे म्हणणे आहे की काम सुरू असताना आम्हाला सांगितले गेले पाहिजे होते, पण त्यांना कोणीही पूर्वकल्पना दिली नसल्यामुळे याच्यामध्ये जो एक कामगार जखमी झालेला आहे आणि येथील जे व्यापारी आहेत त्यांचे म्हणणे होते की आम्हाला हे जे काम सुरू असताना आधी कल्पना द्यावी
जेणेकरून आमची हे गाळेधारक आहेत ते खाली राहतात, डॉक्टर आहेत तिथे पेशंट येतात असतात, त्यामुळे कुणालाही दुखापत होऊ नये हीच काळजी आम्ही घेतली असते. त्यामुळे हे जर सांगितले असते तर कुठलीही अशी अपघाती घटना घडली नसती. त्यावेळेला आनंद तांबेसह उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. या घटनेनंतर कॉम्प्लेक्सचे गाळेधारक चांगलेच संतापलेत. कुठलीही पूर्वकल्पना न देता हे बांधकाम सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी रुपेश आंबेडकर, दामोदर सावंत, दीपक बुकम, सचिन तांबे, योगेश तांबे, संजय सावंत, मेघा शेट्टी, स्नेहा तारकर, प्रवीण डांबरी उपस्थित होते. की कामगाराचा हात तुटला. आम्हाला खाली कमर्शियल कॉम्प्लेक्स असताना कुठच्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही. म्हणजे कुणालाच माहिती नाही की वरती काय काम चालू आहे. ते बरं खालून रहदारी आहे, तिथे कुठल्याही दोन्ही बाजूला ते बंद सुद्धा केलेलं नाही. अगदी बिनधास्तपणे काम चालू होतं, खालून लोक वावरत आहेत. तर असं मनमानीच नाही का वाटत? आज इतकी वर्ष झाली सोसायटी नाही आहे. सोसायटी नसल्यामुळे हे जरी प्रॉब्लेम झाले तरी आज कोणाचा तरी नाग जीव जाणार असता. कारण ही वाट येणारी जाणारी वाट आहे. ती वाट पूर्णपणे म्हणजे तुम्ही काम करा, आमचं म्हणणं नाही, पण तुम्ही कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यांना सांगा. त्याच्यानंतर रस्ते पूर्णपणे बंद करा आणि काम करा. आज जर कोण तिकडनं पूर्ण जीव जाणार असतं. आणि कोणी डॉक्टर आहे, निलेश कोणी डॉक्टर पेशंट त्यांचे तिकडून त्या रस्त्याने येत असतात. आज ते कोण तेवढ्या वेळात बंद करून गेले होते म्हणून ठीक आहे. तर ते जर पेशंट येणारे वगैरे असते तर केवढ्याला पडलं असतं. ते आमच्यातलं एखादा कोणतरी पटकन बाहेर जातो मोटर बंद करायला किंवा मोटर चालू करायला, पटकन आम्ही बाहेर जात असतो. ते जर उद्या एवढं पडलं असतं तर आम्हाला तरी कल्पना कॉम्प्लेक्सवाल्याच्या गाळेधारकांना कल्पना देणं गरजेची होती. आता बघा सगळी कम्युनिटी आम्ही बसून ठरवू काय करायचं ते. या घटनेवरून बांधकाम ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. भूमिगत विद्युतीकरणासाठी 6 कोटींचा निधी नगरपंचायत विजन नसल्यानं माघारी गेला असा संदेश पारकर यांनी आरोप केला होता. त्या आरोपांचं खंडन करताना भूमिगत वीज वाहिन्यांसाठी आलेला 6 कोटींचा निधी मागे जाण्यासाठी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे, असा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे आणि उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. पाहुयात काय म्हणाले. मी आमदार वैभव नाईक आणि पारकर यांचे अभिनंदन करतो की कालची प्रेस ही दलाल भवनमध्ये न होता विजय भवनमध्ये झाल्याबद्दल मी दोघांचे अभिनंदन करतो. काल पत्रकार परिषदेमध्ये आमदार वैभव नाईक आणि पारकर यांनी कणकवली नगरपंचायतला जो निधी दिला त्याबद्दल जी माहिती प्रेसमधून मला मिळाली तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय की जिल्हा नियोजनमधून सन 2021 साठी जो आराखडा तयार केला गेला त्यानुसार कणकवली नगरपंचायतने 31 कोटी 64 लाखाची कामं सुचवलेली आहेत. परिपूर्ण प्रस्ताव 31 कोटी 64 लाखाचा आम्ही दिलेला आहे. त्यापैकी फक्त 1 कोटी ते सुद्धा जिल्ह्यातील स्थानिक आमदारांच्या शिफारशीनुसार 1 कोटी प्रत्येक नगरपालिकेला दिले गेले. त्यातले 1 कोटी आपल्याला प्राप्त झालेले आहेत. उर्वरित 30 कोटी 64 लाखाचे प्रस्ताव आमचे गेलेले आहेत. ते 30 कोटी 64 लाख सत्तेतले आमदार वैभव नाईक आणि पारकर यांनी आमचे सगळे प्रस्ताव मंजूर करून आणावेत आणि मग पत्रकार परिषद घ्यावी. मी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांचं जाहीर अभिनंदन करू. पण ते 30 कोटी 64 लाखाचे आमचे जे प्रस्ताव पाठवले ती कामं आणल्यानंतर पालकमंत्री साहेब आमचे मित्र आहेत जुने, ते या नगरपालिकेला मदत करतील. आम्ही त्यांचं अभिनंदन करू. पारकर आणि वैभव नाईक यांनी प्रेस घ्यावी. त्याची भूमिपूजन आणि नारळ फोडण्याचं काम कणकवली नगरपंचायत नक्की करेल हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो. दुसरा विषय भूमिगत वीज वाहिनीचा जो 6 कोटी परत गेले म्हणून आमदार वैभव नाईक आणि पारकर यांनी आमच्या नगरपालिकेवर आरोप केले. खरोखर अतिशय दुर्भाग्य गोष्ट आहे, अतिशय वाईट गोष्ट आहे की सत्तेतील आमदार वैभव नाईक माहिती न घेता
कुठचीही माहिती न घेता डायरेक्ट प्रेसमधून आरोप करतात. खरोखर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे. कारण 6 कोटीचा निधी मागे कोणाच्या या 2 राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचारामुळे गेला काय, किंवा त्यांचं दोघांचं काय त्यांच्यात इंटेन्शन होतं काय, असं आता मला वाटायला लागलं. 6 कोटी वीज वाहिनीचं, जे भूमिगत वीज वाहिनीचं 8,960 मीटरचं काम होतं. 8,960 मीटरचं कणकवली शहरामध्ये काम होतं. त्याला रेट कणकवली नगरपंचायतीने रेट कोट केला. तो 68,46,750 रेट आम्ही दिला कणकवली नगरपंचायतीने. म्हणजेच तो रेट मीटरला प्रति मीटरला 764 रुपये .14 होता. आणि प्रेसच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक आणि पारकरांनी आमच्यावर 5,000 रुपये प्रति मीटरचा रेट कोट केला, असा आरोप केला. याचे मी तुम्हाला जिवंत उदाहरण देतो. हे 2 पत्र नगरपालिकेची आहेत. ही 2 पत्र सरळ 2 पत्र आम्ही पाठवून दिलेले आहेत. एक मुख्याधिकारी उकिरडे साहेब असताना आणि उकिरडे साहेब नंतर मुख्याधिकारी पिंपळे साहेब असताना ही 2 पत्र दिली गेली. ह्याच्यात सरळ 764.14 रेट प्रति मीटरला दिला. आणि कणकवली नगरपंचायतीची बदनामी आमदार वैभव नाईक आणि पारकर करतायत. खरोखरच दुर्भाग्य आहे. अभ्यास करून जर आमदार वैभव नाईक यांनी जर प्रेस घेतली असती तर खरोखरच त्यांचं आम्ही अभिनंदन केलं असतं. पण चुकीची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसमोर देत आहेत आणि कणकवली नगरपंचायत बद्दल एक वेगळी दिशाभूल करण्याचं काम हे 2 मंडळी करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्यामधल्या रेटमध्ये जो गॅप होता तो ह्या 2 राज्यकर्त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं काय त्या कॉन्ट्रॅक्टरला मॅनेज करून, असं आता आम्हाला सर्व नगरसेवकांना आणि कणकवली शहरातील जनतेला वाटायला लागले. आजही ते 6 कोटीचा निधी मागे आणत असतील, आम्ही तुमच्या समोर बसायला तयार आहोत. पत्रकारांच्या समोर आमदार वैभव नाईक यांनी यावं. जो रेट आता सध्याचा जो काय असेल, कारण ते रेट बदलत असतात, त्याप्रमाणे आम्हाला 1400 द्या, 1500 द्या, आता 764 दिला, जो नवीन रेट असेल त्याप्रमाणे आम्ही करायला तयार आहोत. मग हा कॉन्ट्रॅक्टर कणकवली नगरपंचायतीपासून पळाला का? कोणी पळवलं त्याला? याचा खरोखर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला समजलं पाहिजे, कणकवली शहरातील जनतेला समजलं पाहिजे की ह्या कॉन्ट्रॅक्टरला कणकवलीत काम न करण्यासाठी पळवून लावलेलं आहे. कारण 764 सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी रेटवाली नगरपालिका आमची होती, 764 रुपये दिले. म्हणजे कणकवली शहरातील जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे 2 राजकीय नेते मंडळी करतायत. आमचा हे पैसे मागे जाण्याला कारणीभूत वैभव नाईक आणि संदेश पारकर या दोघांमुळे पैसे मागे गेलेले आहेत. कारण यांचं काहीतरी इंटरनल आतमध्ये काहीतरी यांचे विषय होते, म्हणून हा निधी मागे घालवला. आणि ही 2 पत्र देतो तुम्हाला की 2 पत्र पैसे 764.14 रेट मागितला आम्ही. हे दोन्ही आमचं ऑन पेपर आहे, शिवोनी कळवलेलं पत्र आहे. म्हणजे नाईक आणि पारकरांचा ह्याच्यात काहीतरी ऍडजस्टमेंटचं असेल. म्हणजे कारण आजच्या ह्याच्यात आहे काहीतरी राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराचं काहीतरी तरुण भारतच्या पेपरमध्ये आहे. तसंच ह्यांच्या दोघांचे काहीतरी लागेबांधे होते असतील, त्याच्यामुळे यांनी आमचा निधी कणकवली नगरपंचायतचा भूमिगत वीज वाहिनीचा निधी जाण्याला कारणीभूत हे 2 जण आहेत. हा रेट आता तुम्ही आमच्या समोर येऊन बोला. हा रेट आम्ही दिला, बाकीच्या नगरपालिकेला 1500 दिला, 1600 दिला आणि आम्ही 764 रुपये रेट दिला. आमच्याकडे ऑन पेपर आहे बघा. एक पत्र 29/3/2019 ला दिलेलं आहे, त्याच्यात सरळ रेट म्हटलेला आहे. आणि त्याच्यात 29/3/2019 ला दिलंय तावडे साहेबांनी, वारुळे साहेबांनी, उकिरडे साहेबांनी. आणि त्याच्यात रेट तोच आहे. हे पत्र घ्या, प्रत्येकाला देणार आहे, मी देते प्रत्येकाला. आणि त्याच्यानंतर 20/2/20 ला पिंपळे साहेबांनी पत्र दिलंय की रेट आमचा एवढा आहे, अग्रीमेंट करायला या. हे घ्या, दूध का दूध, पाणी का पाणी, 764 हा रेट घ्या. कदाचित पारकरांना आणि नायकांना काहीतरी वेगळं पाहिजे असेल, त्यांचा काहीतरी वेगळा म्हणजे त्याच्यात आता तुम्ही समजून घ्या की काय आम्हाला म्हणायचं. हे बघा, ही 2 पत्र आहेत. ह्या व्यतिरिक्त त्यांनी डीपीडीसी मध्ये सुद्धा आमच्यावर आरोप केले होते की 5,000चा रेट
असा कोणताही पेपर आम्ही दिलं नाही. हे रेट बघा, हे तुम्हाला जाताना माझ्याकडून घ्या, हे त्यांना दाखवा. आणि ते कुठचा अभ्यास करून बोलतायत आणि कणकवली नगरपंचायतची बदनामी करतायत. एक जबाबदार आमदार कुडाळचे कणकवली नगरपंचायतची बदनामी करतायत. ह्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि ह्यांच्याच काय ते ऍडजस्टमेंट मुळेच आमचे पैसे मागे गेले. आणि घेऊन या. उलट आताचे मुख्याधिकारी ऐकून घ्या, आता साबळे आम्हाला सांगतायत, साबळे साहेब, अरे एवढा कमी रेट तुम्ही का देता? बाकीच्यांना 1500 दिलाय. तर आता आम्ही साहेबांना सांगितलं, आता त्यांचं आम्हाला काय ते येऊ दे, पारकर सांगतायत ना, मग आता आपण नवीन 1500 रुपये रेट ठेवूया. नवीन डीएसआर प्रमाणे आता काय, हे बघा, हे पत्र तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही त्यांना दाखवा. खरोखरच त्यांची विकेट गेलेली आहे. म्हणजे त्यांना अजिबात अभ्यास न करता बोलले. आणि त्यांना आमच्याकडे यायला दिलं नाहीये. ह्या कंपनीला कशाला, तर कणकवली नगरपंचायतीत काम होता नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. जिमखाना मॉर्निंग बॉयज मित्रमंडळ आयोजित मैत्रीपूर्ण लेदर क्रिकेट सामन्यांचं आयोजन जिमखाना मैदानावर करण्यात आलं होतं. या सामन्यामध्ये शहरातील 40 खेळाडूंनी सहभाग घेतला. या मैत्रीपूर्ण सामन्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच सावंतवाडीतील प्रथितयश वकील, अष्टपैलू क्रिकेटपटू ॲडव्होकेट बापू गवाणकर यांच्या शुभहस्ते झालं. यावेळी सावंतवाडी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ क्रिकेटपटू संजू विरनोडकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी साई हवालदार, दिलीप सांगावकर, मनोज सावंत, मुन्ना कोरगावकर, बाळा मडगावकर, शरद परब, सुनील सावंत, वासू बांदेकर, राजा राणे, महेश पावसकर, जिमखाना मॉर्निंग बॉयजचे सर्व खेळाडू, क्रिकेट प्रेमी नागरिक उपस्थित होते. ॲडव्होकेट बापू गवाणकर यांचा जिमखाना मॉर्निंग बॉयजचे दिलीप सांगावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साई हवालदार आणि दिलीप सांगावकर, वासुदेव बांदेकर, जिमखाना मॉर्निंग बॉयजचे सर्वात ज्येष्ठ खेळाडू महेश पावसकर यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराच्या वेळी ॲडव्होकेट बापू गवाणकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सामन्याला शुभेच्छा दिल्या. तसेच ॲडव्होकेट बापू गवाणकर यांनी मोठ्या संख्येनं शहरातील युवक सकाळी क्रिकेटचा सराव करतात याचं देखील कौतुक केलंय. सावंतवाडी क्रीडा मंडळाच्या ताब्यात होतं. मूळ त्याचे मालक श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भवन. ॲडव्होकेट दिलीप नारळकर नगराध्यक्ष असताना त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी सावंतवाडीत मोठ्या प्रमाणावर टुर्नामेंट घेतली. नगराध्यक्ष चषक मुंबईच्या 8 टीम होत्या. त्यानंतर श्रीराम वाचन मंदिरकडून काही होत नव्हतं म्हणून ही बिल्डिंग आणि हे ग्राउंड पालिकेकडे, त्यावेळी नगरपालिका, आता नगर परिषद, वर्ग केलं गेलं, ट्रान्सफर. अजूनही याच्यावर नगर परिषदेची मालकी नाही आहे कायद्याने. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी श्रीराम वाचन मंदिरने सावंतवाडी क्रीडा मंडळाविरुद्ध दावा घातला आहे. सावंतवाडी क्रीडा मंडळाची 40 वर्ष मीटिंग झालेली नाही. 3 जून 1997 रोजी भारताची क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावरून इकडे आली. आचरेकर सरांच्या ह्याच्यात अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, सलील अंकोला, अमोल मुजुमदार, व्यंकटेश प्रसाद, चंदू बोर्डे आणि इंडियाची बरीच चांगली टीम. त्यावेळी हे टर्फचं इकडे उद्घाटन झालं, टर्फ झाली. त्यानंतर आम्ही षण्मुखानंद हॉलमध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम घेतला. असरानी, कल्पना याज्ञिक, शक्ती कपूर, सुरेश वाडकर. या मॅचद्वारे जवळजवळ 31 लाख, त्या कार्यक्रमाद्वारे जवळजवळ 10 लाख, 40 लाख रुपये जमा झाले. आणि त्यावेळी असं ठरलं होतं की या पॅव्हिलियनच्या ह्याला द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर साहेब, आमचे कोच, हे 73 सालापासून इकडे यायचे, त्यांचं नाव द्यायचं. गेल्या 25 वर्षात सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनने एकही पैसा उभा केलेला नाही आणि याचं व्याज सगळं वापरलेलं आहे. आणि मध्यंतरी त्यांनी पेत्यात जमीन घ्यायचं प्रकरण केलं होतं ग्राउंडसाठी.
याच ग्राउंडचा व्यवस्थित वापर होत नाही आहे. त्याचा नगराध्यक्ष संजीव परब यांनी बोलल्याप्रमाणे जर सगळ्या कायदेशीर अडचणी दूर होऊन जर नगर परिषदेच्या ताब्यात येत असले त्यांच्याकडे फंड आहेत तर हे क्रिकेट असोसिएशनकडचे पैसे आले 30 लाख असे ना ते त्यांच्याकडे ट्रान्सफर करून या पॅव्हिलियनला आर्थिक सरांचं नाव द्यावं आणि अशी सुबुद्धी सध्या क्रिकेट असोसिएशनवर जे कोण राज्य करतात म्हणजे क्षणी त्यांना ती सुबुद्धी सुचो. मैत्रीपूर्ण सामन्यात जिमखाना मॉर्निंग बॉयजच्या अ संघानं ब संघावर मात केली. सूत्रसंचालन महेश डोंगरे यांनी तर आभार दिलीप सांगावकर यांनी मानले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट मुदत 365 दिवस व्याजदर 9.60%. त्वरा करा मर्यादित कालावधीसाठी. संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 27 38 90 सावंतवाडी 023 63 27 38 89 वेंगुर्ला 023 66 26 29 53 शिरोडा 023 66 22 74 39 मालवण 023 65 25 27 82 कणकवली 023 67 23 39 22 कुडाळ 023 65 22 15 59. लागलीये, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं MIGLचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या.
ना बुकिंगची कटकट ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं MNGL गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. MNGLचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग दंतचिकित्सा, डिजिटल एक्सरे सेवा, दात आणि दाढा काढणे, दाताच्या रंगांचे कृत्रिम दात बसवणे, रूट कॅनॉल ट्रीटमेंटने दात बसवणे, दात साफ करणे, वेडे वाकडे दात सरळ करणे, पूर्णता किंवा अंशतः कवळी बसवणे, दातांमध्ये चांदी किंवा दातांच्या रंगाचे सिमेंट भरणे, लहान मुलांच्या दातांवर उपचार, हिरड्यांच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेद्वारे अक्कलदाढ काढणे, हिरड्या आणि जबड्यांमधील गाठी शस्त्रक्रियेद्वारे काढणे, स्क्रूच्या आधारे कृत्रिम दात बसवणे, जबड्याचे तुटलेले हाड शस्त्रक्रियेद्वारे जोडणे. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, कुडाळ, पडवे. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्यात. सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं तर विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. पाहूया जिल्ह्यातील नेत्यांच्या या प्रतिक्रिया. राज्याचा अर्थसंकल्प आज आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तसंच महाराष्ट्राचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आज सादर केला आहे. अतिशय दिलासादायक असा हा अर्थसंकल्प आहे. कोकणाला प्रामुख्याने दुप्पट माप दिलेलं आहे. आज आपल्या सर्वांचा जो पहिल्यापासून एक सगळ्यांचं स्वप्न होतं की सागरी महामार्ग असावा आणि तो कोकणचा रेडीपर्यंतचा सागरी महामार्ग त्याला भरीव अशी जवळजवळ 9,500 कोटीची तरतूद 550 किलोमीटरचा हा सागरी महामार्ग आहे त्यासाठी करण्यात आलेली आहे. वैद्यकीयमध्ये आपल्या कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्याला मेडिकल कॉलेजची जी घोषणा झाली होती मुख्यमंत्र्यांनी केली होती त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या बळीराजाने आपल्याला कोरोना काळामध्ये चांगली साथ दिली आणि सर्वांना सावरलं त्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी कर्जमुक्तीनंतर त्यांना जे काही त्यांना पीक आणि हे त्याचं व्याज ते माफ करण्यात आलेलं आहे. 0% व्याज दराने त्यांना कर्ज मिळणार आहे. अतिशय चांगली शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी ही या अर्थसंकल्पामध्ये निर्माण केलेली अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेली संधी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी सागरी महामार्ग दिलाय. महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी महिलांसाठी जर महिलांनी जर घरं विकत घेतली राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना हे जन्माला घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये सर्व व्यावसायिकांना एक चांगला मदतीचा हात मिळावा, तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी सिंधुरत्न ही योजना हे याचा जन्म झालेला आहे. 300 कोटी निधी हा प्रथम त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांचं आर्थिक सबलीकरण करण्यासाठी संत जनाबाई योजनेच्या नावाने 250 कोटी रुपयाचं बीज भांडवल
देण्यात आलेलं आहे. एकूण कोकणाला या अर्थसंकल्पामध्ये अतिशय चांगली भरीव अशी मदत ही कोकणाला मिळालेली आहे. अतिशय दिलासादायक असा हा अर्थसंकल्प आहे. कोकणातील सर्वजण नक्कीच समाधानी होतील आणि कोकणाचा विकास हा या वर्षभरात झालेला आपल्याला पाहायला मिळेल. अर्थसंकल्प कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज तो सन्माननीय अजित पवार यांनी जो काही अर्थसंकल्प मांडलेला महाविकास आघाडीने, निश्चितच या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य अडचणीत असल्यामुळे सुद्धा अर्थसंकल्प चांगला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सिंधुरत्न योजनेला जवळजवळ 300 कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय अजितदादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय. त्यासोबतच या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सामंत साहेब, खासदार राऊत साहेब आणि ह्या असलेल्या योजनेसाठी ज्यांनी आज अहोरात्र अशी मेहनत घेतली, हे जिल्ह्याचे माझे पालकमंत्री सन्माननीय केसरकर साहेब यांच्या संकल्पनेतून ह्या असलेल्या योजनेची सुरुवात चांदा ते बांधा झालेली होती. चांदा ते बांधा योजना जरी बंद झाली असेल तरी त्याच योजनेची सर्व कामे ही सिंधुरत्न योजनेमधून होणार आहेत. आणि केसरकर साहेबांची जी अपेक्षा होती की माझी ह्या असलेली चांदा ते बांधा योजना चालू राहिली पाहिजे आणि त्याचंच रूपांतर सिंधुरत्न योजनेमध्ये होऊन त्याला 300 कोटी रुपये दिल्याबद्दल आज या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांचं, महाविकास आघाडीचे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतोय. नाही, विरोधकांना आधी कोकणामध्ये काही स्थान राहिलेलंच नाही आहे. त्यामुळे त्यांना स्वतःला स्थान नसल्यामुळे त्यांना बजेटमध्ये स्थान नसल्याचं भास होतं आहे. पण निश्चितच शिवसेनेची निर्मिती ही शिवसेनेची उभारणी कोकणामधनं आहे. त्यामुळे कोकणाला निश्चितच या ठिकाणी दुःख माफ दिलं जाईल. आज विरोधकांना आज या ठिकाणी आरोप करण्यापर्यंत कोणतेही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे. ठीक आहे, पूर्ण या ठिकाणी निश्चित आज चांदा ते बांधा किंवा सिंधुरत्न योजनेमुळे आम्ही निश्चितच या ठिकाणी समाधानी आहोत. राज्यातल्या आताची जर परिस्थिती बघितली आणि आपल्या कोकणाची परिस्थिती बघितली तर रोजगार निर्मितीसाठी कुठली योजना अशी ठळक योजना त्या ठिकाणी नाही. तसंच आपले वेगळे रस्ते किंवा इथले पाटबंधारे प्रकल्प या सगळ्या गोष्टीवर जी काही तरतूद करायला पाहिजे ती तरतूद केलेली दिसत नाही. जुनी जी इथली कामं होती, बरीच कामं पेंडिंग आहेत, त्याच्यावर कुठल्याही पदाचं भाष्य नाही. त्यामुळे असं एकदम या अर्थसंकल्पाने किंवा ती कर्जमाफी ती फसवी कर्जमाफीचा आजही लाभ बऱ्याच लोकांना या ठिकाणी झालेला नाही. आणि म्हणून शासनाने असं ठोस कुठलाच विषय त्या ठिकाणी केलेला नाही. काही जुन्या गोष्टी पुन्हा सांगितलेत, म्हणजे मंदिरांचे जीर्णोद्धार 7 ते सांगितले ते पुन्हा नव्याने सांगितले, पूर्वीच्या सरकारने केलं होतं ते. आणि परत आता नव्याने अशी 3 लाखाची जी योजना होती शेतकऱ्यांची, ती सुद्धा जुनी योजना होती ते इंग्रजीच्या काळातली. असं ठोस असे कुठलाच विषय इथल्या गड किल्ल्यांना महत्व द्यायला पाहिजे होतं, पर्यटनाला महत्व द्यायला पाहिजे होतं, या कोकणाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जे मार्ग करायला पाहिजे होते ते दुर्दैवाने कुठलीच गोष्ट या ठिकाणी झालेली दिसत नाही. फक्त एकच गोष्ट आहे की मेडिकल कॉलेजची घोषणा दिली, त्याबद्दल मी निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करेन. पण ते सगळं करत असताना मेडिकल कॉलेजचं ते कधी नियम करणार, कारण का शेवटी आत्ताची असलेली राजकीय आर्थिक परिस्थिती सरकारची, त्या मेडिकल कॉलेजबद्दल निश्चितपणे आम्ही धन्यवाद देऊ, परंतु ते पूर्ण होईल त्याही त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करता येईल आपल्याला. याबाबत अनेक वेळा शासनाने घोषणा केल्या आहेत. आताचा अर्थसंकल्प हा फक्त घोषणेचा अर्थसंकल्प आहे. प्रत्यक्षात शासनाकडे जमा पैसे किती होणार, पगारावरती किती खर्च होणार आणि योजनेवरती किती खर्च होणार याबाबत अर्थसंकल्पात कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. आणि यामुळेच खऱ्या अर्थाने ह्या केलेल्या सर्व घोषणा आज फसव्या असून कोणत्याही प्रकारच्या या घोषणेतील कामं होणार नाही. जरी आज या ठिकाणी अर्थसंकल्पात सांगितलं असलं तरी अर्थसंकल्पात यावेळी पैसे किती जमतील त्याच्यावरती घोषणेचं अवलंबून असणार आहे. तर आमच्या जिल्ह्यातले सिंचन प्रकल्प कोणत्याही प्रकारचं काय झालेलं नाही आहे. जिल्ह्यातल्या फळबागांबाबत काय असेल ठीक आहे की आज अनेक ठिकाणी तंत्रांसाठी असलेल्या तिथे फळ प्रक्रिया कारखाना तयार करण्यासाठी पैसे ठेवू शकतात. पण कोकणातला आंबा प्रक्रिया करण्याकरता किंवा कोकणातले कोकणी मेवा प्रक्रिया करण्याकरता कोणत्याही प्रकारचा पैसे ठेवू शकत नाही. त्यामुळे कोकणातले लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची
मागणी करत नाही, तर मच्छीमार पण आज हवालदिल झालेले आहेत. त्याबद्दल कोणत्याच प्रकारची घोषणा राज्य सरकारने केलेली नाही. आज मेडिकल कॉलेजला खऱ्या अर्थाने लागणारं 300 कॉटचं महिलांचं हॉस्पिटल ते जर मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने 500 कॉटचं जी अट आहे ती अट पूर्ण होणार आहे. ते हॉस्पिटल अद्याप तयार करणं उभं राहण्यासाठी पैसे मिळत नाहीयेत आणि हे मेडिकल कॉलेजचे उभं राहण्यासाठी अद्याप जागा नक्की झालेली नाहीये. खासदार सांगतात मी झारापला करणार, पालकमंत्री सांगतात मी ओरोसला करणार. कुठे जागा त्याची स्पष्टता केलेली नाही. त्याच्यासाठी लागणारा स्टाफ, त्याच्यासाठी लागणारी तरतूद अद्याप झालेली नाही. खऱ्या अर्थाने तरतूद करण्याची गरज आहे. घोषणा किती झाल्या त्या तरतूद अद्यापर्यंत झालेली नाहीये. त्यामुळे ह्या सर्वच काही कोकणाला घोषणा देऊन कोकणाला फसवण्याचं काम केलेलं आहे. अर्थसंकल्प अत्यंत लोकाभिमुख आहे. या अर्थसंकल्पामध्ये कोकणचा विचार केलेला आहे, विशेष करून सिंधुदुर्गाचा विचार केलेला आहे. सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजसाठी या अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपला जो सागरी महामार्ग आहे त्या सागरी महामार्गासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने, महाविकास आघाडीच्या शासनाने तरतूद केलेली दिसते आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी सुद्धा लाभदायक दिसतो आहे. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी त्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे महिला दिन, जागतिक महिला दिन सगळीकडे होत असतानाच महिलांसाठी मुद्रांक शुल्क जो आहे, स्टॅम्प ड्युटी जी आहे ती 1% कमी केली. नवीन घर जर त्यांच्या नावे होत असेल तर तो चांगला विचार मला दिसतो आहे. त्याचप्रमाणे मुलींसाठी 12वी पर्यंत एसटी बस प्रवास फ्री शाळेत जाण्यासाठी किंवा आपल्या इतर काही क्लासेस वगैरेसाठी जाण्यासाठी त्यांना सूट दिलेली आहे. अशा तऱ्हेने हा अर्थसंकल्प आरोग्यासाठी जवळजवळ 7,000 कोटी रुपयाची तरतूद, कोरोनाचं एकंदर जे थैमान महाराष्ट्रामध्ये झालं आणि पुढे सुद्धा त्याचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या शासनाने सर्वसामान्य जनतेला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी मोठी चांगली तरतूद केलेली आहे. आता सुद्धा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचं कॉन्फरन्सद्वारे या कोरोनाच्या बाबतीत कशा तऱ्हेने प्रोटेक्शन जनतेला देता येईल, कशा तऱ्हेने कोरोना रोखता येईल याच्यावर सुद्धा आता सुद्धा चर्चा सुरू आहे. एकंदरीत महाविकास आघाडीचं मी अभिनंदन करतो की चांगला अर्थसंकल्प अशा कठीण काळामध्ये सुद्धा देणं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि त्याचं प्रतिबिंब या आपल्या महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पामध्ये दिसून येतं. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे अर्थमंत्री या सगळ्यांचं मी या अर्थसंकल्पाबद्दल अभिनंदन करतो आणि एक आशादायी अर्थसंकल्प या वर्षी महाराष्ट्राला या आपल्या महाविकास आघाडीने दिलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सिंधुदुर्गचा प्रिन्स अर्थात कुडाचा सुपुत्र प्रसाद कामतनुरे याचं तूच तू हे गीत येत्या 10 मार्चला पब्लिश होणार आहे. ओम्स आर्ट म्युझिक या यूट्यूब चॅनलला हे गीत पाहता येणार आहे. यात प्रसाद कामतनुरे, सृष्टी पावसकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. कोकण ही कलावंतांची खाण म्हणून ओळखली जाते. कोकणात अनेक थोर रत्न, भारतरत्न घडले. हाच कलावंतांचा वारसा कोकणचे सुपुत्र आजही जोपासतायत. सिंधुदुर्गचा प्रिन्स अर्थात कुडाळचा सुपुत्र प्रसाद कामतनुरे हा 10वीत तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. मात्र 12वीत शिक्षण अर्धवट सोडलं. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यानं प्रथित यश कोरिओग्राफर म्हणून ओळख प्राप्त केली. नृत्य कलाकार व्हायचं हे त्याचं स्वप्न उराशी बाळगून पणदूरला डान्स प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. आपल्यातील सुप्त गुण ओळखून त्यानं
पुन्हा कोरिओग्राफर व्हायचं ठरवत थेट कोल्हापूर गाठलं. मात्र हालाकीची परिस्थिती प्रसंगी मिळेल ते काम करत या तरुणानं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करत मेहनत घेतली. कोल्हापुरातील स्पर्धा पाहून या तरुणाच्या मनात भीती निर्माण झाली. मात्र खचून न जाता या तरुणानं प्रयत्न सुरूच ठेवले. त्याच्या कार्याची दखल घेत बहुजन रत्न रामदास आठवले प्रतिष्ठानच्या वतीनं या तरुणाला बेस्ट कोरिओग्राफर ऑफ द इयर या राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसेच कोल्हापूरच्या फोक डान्स अध्यक्षपदी त्याची निवड करण्यात आली. यातूनच सर्वात मोठा टीव्ही रियालिटी शो असणाऱ्या इंडियाज टॅलेंट फाईटच्या मेगा राऊंड ऑडिशनसाठी कुडाचा सुपुत्र असलेल्या प्रसाद कामतनुरे अर्थात सिंधुदुर्गच्या प्रिन्सची निवड झाली होती. मॅनटेअर्स डान्स अँड फिटनेस स्टुडिओ इथं डान्स कोरिओग्राफरचं तो काम करतोय. आता प्रसादचं नवीन सॉन्ग येत असून 10 मार्चला ओम्स आर्ट म्युझिक यूट्यूब, मायबोली संगीत मराठी, झी वाजवा, 9X झकास या यूट्यूब चॅनलला हे गीत पाहता येणार आहे. यात प्रसाद कामतनुरे, सृष्टी पावसकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तुझ तू भासे मला दाही दिशा, तुझ तू तुझ तू तुझ तू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. राज्याचा अर्थसंकल्प सादर, 7 जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा, सिंधुदुर्गचाही समावेश. अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा खेळ, नितेश राणेंनी घेतला राज्य सरकारचा समाचार. आणि कणकवलीत बीम पडून तुटला कामगाराचा हात. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. तोपर्यंत पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग अस्थिरोग, अस्थिरोग, अस्थिव्यंग, हाडमोड, सांधा सरकणे इत्यादी अस्थिरोग संदर्भीय सर्व निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. हिप रिप्लेसमेंट, अंशता आणि पूर्णतः गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया उपलब्ध. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ.